जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत जेव्हा मी एंटर करतोय, तेव्हा आपल्या डोळ्यात अनेक सारे स्वप्न असतात. घरची गरिबी असते, आई वडिलांचा तो एक आशावादी चेहरा असतो, समाजात एक स्थान मिळवायचं असतं, कुटुंबाला त्या त्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या असतात ज्या गोष्टी आजपर्यंत आपण आपलं फक्त स्वप्नच होतं. स्वाभिमानासाठी सरकारी नोकरी, आई वडिलांच्या स्वप्नासाठी सरकारी नोकरी, आपल्या पूर्वीच्या पिढीचं, आपल्या पिढीचं आणि आपल्या नंतरच्या पिढीचं कल्याण करण्यासाठीची सरकारी नोकरी. जर आवडता व्यक्ती असेल, त्याला आपल्या आयुष्यात स्थान ठेवायचं असेल शेवटपर्यंत, त्यासाठी नोकरी, लग्नासाठी नोकरी. नोकरी ही एक माणसाची काय आहे, अभूतपूर्व ओळख आहे. समाजातले आजचे तुम्ही आणि उद्याचे तुम्ही यामध्ये फारसा फरक असेल तर आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. सरकारी नोकरी नेमकी काय असते. आणि स्पर्धा परीक्षेचा जेव्हा अभ्यास करतोय तेव्हा डिप्रेशन होतंय. अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे, समाजातले लोक तुम्हाला टोमणे मारतात, सगळ्या गोष्टी करतात, मग यापासून कसं वाचायला पाहिजे. मला माहिती आहे खूप सारे मोटिवेशन वाले व्हिडिओ मिळतील तुम्हाला, पण तुमच्या रियालिटीवर बोलणारा हा कमीच तुम्हाला गोष्टी मिळतील. आणि एमपीएससीच्या काही हार्श रियालिटी मी तुमच्या समोर आणणार आहे. प्रयत्न करेल की जितकं सत्य सांगता येईल तितकं सत्य सांगेल. आणि हा प्रवास मी पण अनुभवलेला आहे. एमपीएससीत अनेकदा हार पण मला मिळाला आहे आणि अनेकदा हार पण मला मिळाली आहे. समजलं का? एमपीएससी अशी परीक्षा आहे की जे तुमच्या जीवनात हार मानायला आणि हार स्वीकारायला शिकवते. दोन्ही हार आहेत, फक्त फरक एवढा आहे, एक हार जो निवडीनंतरचा असतो आणि एक अपयशानंतरचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत पहिली गोष्ट तर स्पर्धा परीक्षेत अभ्यास करणारे 80 ते 90% विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड फार कमी आहे. की आजपर्यंत अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी कधी अनुभवल्या नाही. म्हणजे पर्सनली मी माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी अशा कुटुंबातून येत होतो, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाकडून. माझे वडील जे होते 80% अपंग होते एका पायाने. त्याच्यानंतर आई राबायची, कष्ट करायची, दिवस रात्र लोकांच्या जे आहे शेतात काम करायची. इव्हन मी पण म्हणजे आतापर्यंत, एक मिनिट फक्त, आतापर्यंत म्हणजे 2020-21 पर्यंत मी सुद्धा लोकांकडे कामाला गेलोय, शेतात लोकांच्या कामाला गेलोय, निंदन ज्याला म्हणतात, तूर कापायला वगैरे, सोयाबीन कापायला, हे सगळं केलंय. इव्हन मिस्त्री जे असतात, ठीक आहे, ठेकेदाराच्या हाताखाली काम केलं. मी माझी शोकांकी का नाही सांगत आहे, फक्त स्पर्धा परीक्षेचं महत्व किती आहे तुमच्या आयुष्यात ते सांगतोय. आणि मग 2014 मध्ये पासआउट होतो. पासआउट झाल्या मला अकाउंटंटची जॉब लागते तुमसरला. त्याच वर्षी दुर्दैवाने वडिलांचा मृत्यू होतोय. दादा नोकरीला, आई एकटी, मग कसं करायचं म्हणून मला जॉब सोडावा लागतो आणि मग एमपीएससी मध्ये येतोय. तर तेव्हाचा मी आणि आजचा टॅक्स पेअर मी, हे सगळं एमपीएससी मुळे सगळं चेंजेस झाले माझ्या लाईफमध्ये. सो एमपीएससीचं माझं स्थान हे अनबिटेबल आहे. सो स्पर्धा परीक्षेला जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा सर्वात मोठं मोटिवेशन तुमच्या समोर असलं पाहिजे. काही लोक अमुक लोकांचे डीपी लावतात, अमुक लोकांचे डीपी लावतात, काही लोक तिथे काही लोकांचे, अशा लोकांचे सिलेक्टेड कॅन्डिडेटचे फोटो लावतात. त्यात काही गैर नाही, पण सर्वात, जर मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला काही लावायचं असेल तुमच्या स्टडी रूम मध्ये, तुम्ही जिथं अभ्यास करतात, तर मायबापाचा एक फोटो लावा. तुम्ही अप्लाय करा हे लाईफ मध्ये. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा फोटो जर तिथे लावला ना, त्यांच्या डोळ्यातल्या त्या आशा, त्यांच्या डोळ्यातला तो प्रेम, आपल्याबद्दलचं जे त्यांच्या मनात जे स्थान आहे, त्यांच्या डोळ्यात जो केविलवाना चेहरा आहे, जो आपल्याकडे आशावादी, म्हणजे एका आशावादी दृष्टिकोनातून बघत आहे, त्यातून तुम्हाला दररोज मोटिवेशन मिळेल. मला असं वाटतंय की स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातलं मोटिवेशन जर काही असेल तर ते असली पाहिजे आपली गरिबी आणि आपलं भयावह फ्युचर, की माझं फ्युचर मध्ये काय होणार आहे, की जर मी आज अभ्यास नाही केला तर उद्या काय होईल. तुम्ही बघा, एमपीएससी मध्ये तुम्हाला गर्दी खूप जास्त दिसते आणि दर्दी फारच कमी दिसतात. जर पोरांनो सर्वच जर अभ्यासिकेत बसणारे, जर अभ्यास करणारे असते ना, तर कट ऑफ कधीचा 90-95 जवळ गेला असता किंवा 80+ गेला असता. तो का गेला नाही त्याचं रिझन आहे, कारण की इथं हौशे, गौशे, नवशे सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत. काही अभ्यासिकेत काय येतात, ती येते म्हणून तो येतो, तो येतो म्हणून ती येते. काही रीला बघायला येतात, काही घरची जबरदस्ती म्हणून करायला येतात. काही लोक असे येतात की ज्यांना घरचे म्हणतात की बाबा तुला कंटाळलं, तू जाऊन काहीतरी कर. आमचा एक मित्र होता, त्याच्या घरचे अक्षरशः कंटाळले होते. त्याचे पप्पा बोलले,
पवन याला घेऊन जा, लागेल त्याला मी 25 ते 30,000 रुपये खर्च देतो रूमवर, ठीक आहे, पण याला तू घेऊन जा, कारण आम्ही याला इतकं कंटाळलो आहोत. सो अशाही प्रकारचे तुम्हाला अनेक सारे चेहरे दिसतात. आणि त्यापैकी अभ्यास करणारे तेच असतात ज्यांना आई वडिलांच्या स्वप्नांची जाण आहे, आई वडिलांची जाण आहे, आपल्या फ्युचरचं टेन्शन आहे. हे असे काही लोक असतात. अभ्यास करताना ऑब्विस आहे तुम्हाला अपयश येईल. अपयश येणं हे साहजिक आहे. साहजिक आहे अपयश. का बरं? कारण की इथं प्रचंड स्पर्धा आहे. 5-5, 6-6 वर्षापासून अभ्यास करणारे लोक आहेत. ज्यांनी अनेक साऱ्या मेन्स दिल्या आहेत तेही लोक आहेत. ठीक आहे. ज्यांनी पोस्ट काढल्या, ज्यांना बेटरमेंट पाहिजे आहे असेही लोक आहेत. ही हार्श रियालिटी आहे एमपीएससीची. हे अडॉप्ट करूनच तुम्हाला अभ्यास करावा लागतो. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या म्हणजे अकॅडमिक मध्ये फार हुशार होतो आणि मला करायचा आहे, हा एमपीएससीचा क्रायटेरिया नाही. इथं 90, 95, 98% वाले सपशेल फेल जातात. इथं पास होतात 35 काठावरचे आणि जे मेहनती आहेत ते. तुम्ही बघा, जे झिरो पासून सुरुवात करतात ना त्यांचा सक्सेस रेशो खूप चांगला आहे. का? कारण की लर्न लाईक अ चाइल्ड. मी बघितलं, दररोज युट्यूबवर लेक्चर घेतो. युट्यूबवर लेक्चर घेत असताना मला बरेच सारे लोक असे मिळतात युट्यूबवर की जे अभ्यासाच्या नावावर फक्त टाइमपास करायला येतात. असे बरेच सारे. काही सिरियस चेहरे असतात, 90% सिरियस चेहरे असतात, 10% असतात जे फक्त टाइमपास करायला, टिंगल-टवाळ्या करायला, करमत नाही म्हणून यासाठी असतात. सो अशा लोकांशी तुमची स्पर्धा नाही. अशा लोकांशी स्पर्धा आहे की ज्या लोकांचा जेन्युइन नेस्ट आहे. फार कठीण असतं. कठीण इतकं असतं की सकाळी उठावं लागतं. रूमवर कोणत्या गोष्टी नसतात, घरून मोजके पैसे येतात, तेवढ्याच पैशात मेस करायची, तेवढ्याच याच्यात रूम रेंट द्यायचं, तेवढ्याच याच्यात बाकी गोष्टी करायच्या. म्हणजे एखाद्या महिन्यात एखाद्या 2 दिवस जास्त नाश्ता जरी केला ना तरी पैशाचा प्रॉब्लेम होतो. एखाद्या गोष्टीची एखाद्या महिन्यात जर दवाखान्यात जरी जायची गरज पडली ना तरी त्या 200-300 रुपयात बजेट कोलमडतं. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय विद्यार्थी. ठीक आहे. फार प्रचंड आहे. काही लोकांना क्लासेस लावता येत नाही. का? तर फक्त आमच्याकडे तेवढी परिस्थिती नाही आहे सर, आम्ही अफोर्डेबल करू शकत नाही, म्हणून बिचारे युट्यूबवर असेल. ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी युट्यूबवर असतो. मी दररोज सकाळी 8 वाजता जिओग्राफी, रात्री सकाळी 8 वाजता करंट अफेअर, रात्री जिओग्राफी, तसेच आपले विविध फॅकल्टी घेऊन येतात. पण एक लक्षात घ्या बाळांनो, की अल्टिमेटली तुम्ही तुमच्या भविष्यासाठी ही तरतूद करते आहात. आता बघा, तुम्ही अभ्यास करताय, सर मी 2 प्रिलिम्स दिल्या, 3 प्रिलिम्स दिल्या, 4 प्रिलिम्स दिल्या, एखादी प्रिलिम्स माझी निघाली होती, आता प्रिलिम्सच नाही निघून राहिली सर. इतकं टेन्शन आलंय, वय वाढतंय, घरचे लग्नासाठी म्हणतायत, माझ्या घरचे मला म्हणतात की तुझा खर्च पाणी बंद, तू तुझा जॉब कर, तू तुझं बघून घे बाबा, आम्ही तुला त्रासलो असं म्हणतात. आता घरच्यांनी सेलिब्रेट करणं पण सोडून दिलं. म्हणजे एक काळ असा असतो की जेव्हा स्पर्धा परीक्षा नवीन नवीन मी परीक्षा द्यायचो तेव्हा माझा दादा, माझी आई मला बेस्ट ऑफ लक म्हणायचे. नंतर इतक्या परीक्षा फेल होणं चालू झालं, त्यांनी बेस्ट ऑफ लक करणं बंद केलं. ही परिस्थिती येते. घरचे तुम्हाला आता एका अशा नजरेनं बघू लागतात की तुमचाही स्वतःवरचा विश्वास डाऊन होतो. मी इतकं कॉन्फिडेंटली का बोलतोय? बिकॉज मी कितीतरी फेलर बघितले आहे. पोस्ट पण काढल्या बरं बाळांनो, असं नाही आहे की मी पोस्ट काढल्या नाही. एमपीएससी दरवर्षी पोस्ट काढल्या. फक्त मी तुम्हाला सांगतोय फेलर किती चुकीचं असतं. जेव्हा तुम्ही आता माझ्या एका चुलतीचं उदाहरण तुम्हाला देतोय. माझी चुलती माझ्या दादाला डायरेक्ट बोलली, हा कशाला नोकरी लागेल, हा काय लोकांना शिकवतो, हा कुठे नोकरीवर लागेल. आता त्यांनाही माहितच नव्हतं की प्रत्येकाचा एक यशस्वी करिअर असतं. प्रत्येकाचा काय प्रॉब्लेम आहे. एमपीएससी वाला जीवन एमपीएससी वाला समजू शकते. फिल्म्स का जातंय, मॅथ समजत नाही, सायन्स कधी बाप जन्मात बघितलं नाही, आता नव्यानं सायन्स आलंय. आता मी कॉमर्सचा विद्यार्थी, माझं 10वी पासून सायन्स निघून गेलंय. त्यानंतर मी कधी सायन्स बघितलं नाही. मग त्यात फिजिक्स, केमिस्ट्री ते करणं, त्याच्यानंतर रिझनिंग, मॅथ करणं नाही बघितलं मी कधी. नाही बघितले मी. इकॉनॉमिक्स नाही बघितलं, भूगोल नाही बघितलं. ठीक आहे, इकॉनॉमिक्स तरी होता, नाही भूगोल बघितलं, नाही मी इतिहास बघितले. माझं मला माहिती मी कसं करतोय, कसं लक्षात ठेवायचं, कोणत्या गोष्टी कशा पाठ करायच्या, काय करतोय माझं मला माहिती. इथं माझं म्हणजे मी एकटा नाही, हे तुमच्याबद्दल बोलतोय मी. आम्ही करतोय ना, आम्ही करतोय, आम्हाला समजतंय की यावर्षी रिझल्ट पाहिजे, आमचंही वय वाढतंय, आमच्याही वय कमी होत नाहीये. अशात माझी चुलती माझ्या दादाला म्हणतोय की हा काय रिझल्ट आणेल. बाळांनो, त्याच वर्षी रिझल्ट आणून फक्त मला जॉब कधीच जॉईन करायची नव्हती. मी यावर्षी का जॉब जॉईन केलं, कारण की आता मला जॉब जॉईन करून मी 14 पेक्षा जास्त जॉब सिलेक्ट होऊन मी केले नाहीत. कारण की मला सरकारी नोकरीचा तितकासा इंटरेस्ट नाही, मला शिकवण्यात खूप इंटरेस्ट आहे. शिकवता चांगलं यावं यासाठी मी स्पेशल बीएड करणारा व्यक्ती आहे. दोन्ही गोष्टी साध्य होतात, पॅशन पण होतंय आणि इन्कम पण होतोय. दोन्ही गोष्टीमुळे आहे. मी असं नाही म्हणणार की फक्त पॅशनेट आहे म्हणून नाही.
दोन्ही गोष्टी, माझा चरितार्थ, माझा परमार्थ, माझ्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि इतक्यात माझी चुलती म्हणते, पहिला हार हा मी तिच्या जवळून घेतला, पहिला बुके मी तिच्या जवळून घेतला, की मला तिला सांगायचं होतं की तू चुकीची आहेस. ठीक आहे, मी राग करत नाही, मी द्वेष करत नाही, पण त्या काकीला सांगायचं होतं की तू चुकीची आहेस, तुझा पर्स्पेक्टिव्ह चुकीचा आहे, की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात काय समस्या असतात. राब राब रात्र रात्र दिवसभर अभ्यास करावा लागतो, ऐन पेपरच्या वेळेस पेपर असा येतो की जो मी कधी वाचलाच नाही. करंट अफेअरचे गेले 3 वर्ष पुस्तकं चालतोय, करंट अफेअरचे प्रश्नच पुस्तकातून येत नाही. पीएचडी थोडी करणार, दररोज दिवसभर न्यूज चॅनल थोडी बघत बघत बसणार आहे. असतात काही स्वप्न, किती सारे प्रश्न असतात. सॉरी, आवाज गेला होता. माझ्या ताई बहिणी अशा अभ्यास करत आहेत की त्यांचं स्वतःकडे लक्ष नसतं. माझा दादा, माझा भाऊ हा एक लोअर एक अप्पर वर बिचारा आयुष्य काढतोय. ठीक आहे, असं किती झालंय, वय वाढतंय, त्याला त्याचं समजतंय, डोक्यावरचे केस जात आहेत, डिप्रेशन, एन्झायटी अशा सगळ्या गोष्टी येऊन गेल्या. आता मग काय करायचं, तर मग तो आता राज्यसेवेचा कंबाईनवर शिफ्ट होतो, कंबाईनवरचा सरळ सेवेचा फॉर्म भरतो, इव्हन कोर्टची एक्झाम आली तर शिपायाचा सुद्धा फॉर्म भरतो, कारण की त्याला स्वतः सिद्ध करायचं असतं, त्याला स्वाभिमान दाखवायचा असतो. तर बाळांनो, एक लक्षात घ्या, माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही रिस्पॉन्सिबल नाही, तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात तुमच्या मायबापाला, आणि तुमचे मायबाप हे तुमच्या नेहमी सोबत आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या अप अँड डाऊन्स मध्ये, तुमच्या डाऊन्स मध्ये कोणी असेल नसेल, तुमचे मायबाप आहे. माझी आई मला प्रत्येक वेळेस सांगायची रिझल्ट दिल्यानंतर, टेन्शन घेऊ नको, नाही झालं ना तर आपल्याकडे शेती आहे, शेती कर, ठीक आहे, तुला आवडते ते गोष्ट कर, पण टेन्शन घेऊ नको. माझा दादा मला सांगायचा की टेन्शन घेऊ नको, तू करू शकतो. हे जे लोक असतात ना, हे लोक तुमचे खरे असतात. कदाचित तुमच्या त्या नात्यांमध्ये तुमचे कोणी चुलत भाऊ असतील, काका काकू असतील, मोठे वडील असतील, मामा मावशी असतील, वेगवेगळे नाते असतात. पण एक लक्षात ठेवा, रिस्पॉन्सिबल त्याच व्यक्तीला राहा की जे व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला विचार करतात. ठीक आहे, अशा व्यक्तींसाठी मनावर घेऊ नका की ज्यांचा तुमचा काही संबंध नाही. तुम्हाला कधी गावात गेल्यानंतर विचारतोय का, अरे बाबा कसा खातोय, कसा जगतोय, मेस कुठे आहे, अंगाला सुकला आहे, काही खायला आहे की नाहीये, तुला काही पैसे पाहिजे का, मग त्या लोकांचं काय टेन्शन घेत नसता. बाळांनो, ऑब्विस आहे, स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा परीक्षा मोठी आहे, आणि ही परीक्षा लक्षात ठेवा 99%, माझं एक वाक्य लक्षात ठेवा, ही जी परीक्षा ही कॉम्बिनेशन आहे. कशाचं हे कॉम्बिनेशन आहे? 99% तुमचा मेहनत आणि 1% तुमचं लक. पण एक लक्षात ठेवा, तुमचं लक जर बरोबर नसेल ना, तर तुमची 99% मेहनत सुद्धा वाया जाते. अशा प्रकारे म्हणून स्टार चमकल्याशिवाय नोकरी लागत नाही. पण एकदा का नोकरी पदरात पडणं चालू झाली, त्यानंतर तुम्हाला कोणी अडवत नाही. पण नशीब कितीही खराब असेल, एक दिवस ते चमकतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी झाला, त्याच्यानंतर तुम्हाला जगातली कोणतीही महानातली महान शक्ती, इवन तुम्हाला देव, गॉड, नेचर सुद्धा वाचू शकणार नाही. कारण की जेव्हा माणसाचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो आणि माणूस स्वतःच्या नजरेतून पडतो, तेव्हा जात आहे. मला माहिती आहे, गृहिणी आहेत माझ्या ताई, अनेक साऱ्या ताई आहेत ज्यांना विचारांना वेळेअभावी करता येत नाही. त्यांचे मिस्टर त्यांना सपोर्ट करतात, काही केसमध्ये अपोज करतात, फॅमिली सपोर्ट अपोज करते, मिस्टर सपोजला असतात, सपोर्टला असतात, तर काही लोक अपोजला असतात. सो अशा कंडिशन मध्ये सुद्धा ताई अभ्यास करतात. काही पार्ट टाइम करणारे लोक आहेत, ठीक आहे, 12-12 वाजता शिफ्ट करून येतात, नाईट शिफ्ट करून, आणि मला मेसेज करतात, सर उद्या क्लास कितीला आहे? 8ला आहे ना सर, मी 8ला जॉईन करतो. म्हणजे ते रात्रभर अभ्यास करतात. काही लोक नर्स म्हणून काम करतात, काही लोक रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात, काही लोक या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात, पण अभ्यास करतात बाळांनो. म्हणून तुम्ही स्वतःला एक्सक्यूज देऊ नका. तुमच्यासारखे अनेक सारे लोक आहेत, अनाथ लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत की ज्यांना बिचाऱ्यांना सहारा नाहीये, तेही लोक अभ्यास करतात. हे ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असेल, कारण ही तुमची रियालिटी आहे. पण हार मानू नका. तुम्हाला मी एकच सांगेल की स्वतःवरचा विश्वास हा कधीही तुम्हाला काय नसतो, हरू देत नाही. मरणाचे विचार येतात अक्षरशः. म्हणजे 2020ला PSI सिलेक्शन झालं, मी PSI जॉईन केलं नाही.
त्याच्यानंतर 2021 मध्ये तुम्ही बघून घ्याल, 2020-21 मध्ये मी हवेत गोष्टी करत नाही, खोट्या गोष्टी करत नाही. तुम्ही माझं प्रत्येक रिझल्ट मध्ये पहा. एका वर्षी 2021 मध्ये माझ्या 6 मेन्स होत्या. 6 मेन्स दिल्या PSIच्या या नादात. याचा अभ्यास चालू असताना या मेन्स कडे लक्ष दिलं नाही. एक्साइज PSI असेल, ST असेल, ASO असेल, ठीक आहे, टेक्निकल असिस्टंट असेल, PSI असेल, त्या वर्षीची सगळ्या मेन्स दिल्या. बाळांनो, एका मागे एक रिझल्ट आले, एकही रिझल्ट आला नाही, एकही रिझल्ट आला नाही. मी स्ट्रॉंग जो पोरांना मोटिवेशन द्यायचो, त्या दिवशी अक्षरशः मृत्यूचा विचार डोक्यात आला, सुसाईडचा विचार लक्षात आला. एक पेज घेतलं आणि त्या पेजवर सुसाईड नोट लिहायला सुरुवात केली. आई शपथ सांगतो, खोटा नाही बोलत. सुसाईड नोट लिहायला सुरुवात केली. 8-10 ओळींची सुसाईड नोट लिहिली. त्याच्यानंतर विचार केला की माय एकटी, ठीक आहे, भाऊ, ते आपल्याबद्दल इतका सपोर्ट करतात, आपल्याला इतक्या गोष्टी करतात, आणि मरून साध्य तरी काय होणार. उद्या जर मी मेलो तर लोक हेच म्हणतील की लफडं होतं, ठीक आहे, काहीतरी अंगाभोवती आलं असेल, पैशाचं कर्ज झालं असेल, कुण्या तरी मुलीच्या नादात अटकला असेल, ठीक आहे, बदमाश होता, मेला. कोणी हेच म्हणणार नाही की अपयश सहन झालं नाही, कोणीच बोलत नाही. मग कशाला घाणेरड्या गोष्टीचा विचार करायचा, नाही करायचा. त्याच्यानंतर कंटिन्युअसली रिझल्ट देत गेलो, कंटिन्युअसली रिझल्ट देत गेलो, थांबलो नाही. आलं का लक्षात? सो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा एखादी चांगली गोष्ट नशिबात असते ना, तेव्हा एखादी वाईट गोष्ट तुमच्या डोक्यातून निघून जाते, लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या गावात एक महाराज यायचे. ते महाराज सोमवारीचे यायचे. मी वर्गात 7 मध्ये होतो, सोमवारी यायचे. माझ्या आईने सांगितलं महाराज येणार आहे बेटा, दर्शनाला जा, ठीक आहे. भोंदू नव्हते, संत होते, भोंदू बाबा नव्हते, ठीक आहे. मग मी सोमवारी शाळा बंक केली. 7 वाजतापासून रांगेत लागलो. अक्षरशः ऊन होतं, ऑक्टोबर हीट होती, आणि 1 वाजेपर्यंत रांगेत उभा राहिलो. महाराजांकडे गेलो. महाराजांनी माझ्या हातात एक फळ ठेवलं. मागच्याने धक्का मारला, ते फळ हातातलं निसटलं आणि जाऊन एका गटारात पडलं. अक्षरशः रडलो. घरी आलो, आईला म्हटलं काय येडेपणा हा, सकाळपासून मी त्या रांगेत उभा आहे आणि काय तर मला फळही मिळालं नाही, त्या महाराजने मला दुसऱ्यांदा दिलं पण नाही. मग मला काय फायदा? आई बोलली रडू नको, टेन्शन नको घेऊ, पुढच्या सोमवारी महाराज येतील, नंतर रांगेतला. पुढच्या सोमवारी सकाळीच उठलोय, शाळा बंक केली, अंघोळ वगैरे केली, रांगेत लागलो. रांगेत लागत असताना दुरून महाराज दिसतो. महाराजच्या लक्षात आला हा तोच बालक आहे ज्याच्या हातातून मागच्या वेळेस फळ पडलं होतं. यावेळी महाराजांनी माझ्यासाठी 2 सफरचंद, 2 केळी आणि काही एक पपईचं फ्रूट हे बाजूला काढून स्वच्छ, चांगलं, सुंदर असे बाहेरला काढून ठेवले. आणि जवळ आल्यानंतर म्हटलं बाळा इकडून हे, तुझ्याकडे हे फळ आहे, हे घे. आता ही गोष्ट बाबाबद्दल नव्हती, फळाबद्दल नव्हती, ही गोष्ट होती नशिबाबद्दल. जेव्हा तुमच्या नशिबात चांगली गोष्ट असतं तेव्हा तुमच्या सोबत अनेक साऱ्या वाईट गोष्टी होतील. सो मोराल डाऊन होऊ द्यायचा नाही, अभ्यास करायचा. कधीही कोणताही प्रश्न पडला, काहीही वाटलं तर हा माझा मोबाईल नंबर आहे, अर्ध्या रात्री कॉल करा, 9881744762. तुम्हाला सांगतोय, तुमच्यासोबत कोणी असो नसो, पवन सर तुमच्यासोबत आहे. आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. जिथं जिथं ऑफलाईन इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं, जिथे जिथे शिकवलं, त्यांना विचारा की पवन सर कधीही शब्दाने मागे सरकले का. कोणी असो नसो, पवन सर तुमच्यासोबत आहे. हा नंबर सेव्ह करून ठेवा, मी तुमच्यासोबत आहे. कधी डिप्रेस वाटलं, आता काय करू समजत नाही हे वाटलं, काही ताई असतील, गृहिणी असतील, त्यांना वाटत असेल मला अभ्यास स्टार्ट करायचा, मला नव्यानं सुरुवात करायची आहे, काही पार्ट टाइम जॉब करणारे असतील, ज्यांना वाटतंय माझं एज जास्त झालंय, एज इज जस्ट अ नंबर, जास्त झाला अशाही लोकांना वाटत असेल, ठीक आहे, तर मला बिनधास्त कॉल करा, काहीही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. तुम्हाला वाटते त्या पद्धतीनं मी तुमच्या सपोर्टिंगला आहे. पण एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला ऍट द एंड हेच सांगेल की खोट्या लोकांसाठी खोटं वागायला सुरुवात करू नका. बी जेन्युइन, लर्न लाईक अ चाइल्ड. नव्यानं सुरुवात करा, नव्यानं पेटून उठा. 2025-26 हे वर्ष तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी सदैव उभे आहोत. कोणी असो नसो, मी आहे, पवन सर आहे, ठीक आहे. तुम्हाला काही वाटलं, तुम्हाला कोचिंगच्या संदर्भात माहिती असते, तुम्हाला वाटत असेल की सर तुमच्याकडून शिकायचं आहे, काही असेल, ठीक आहे, त्याही गोष्टीला अवेलेबल आहे, सगळ्याच गोष्टीला आहे. हे मी जे बोललो हे ट्रू इन्सिडन्स तुमच्या मनाला पटणारे आहेत की मोठ्या गोष्टी वाटतायत, हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. या गोष्टी फेस केल्या की नाही हे पण सांगायचं आहे. आणि एक विषय बोलतो जो तुमच्या मनातला आहे की तुमचा आवडता व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी हा समाज काय बघतो माहितीये का? तुमची सेटलमेंट बघतो.
तुम्ही किती चांगले आहात, मनाने किती चांगले आहात, ठीक आहे, कॅरेक्टरने किती चांगले आहात, निर्व्यसनी आहात, ही गोष्टी काहीच बघितल्या नाही. ऍट द एंड एखाद्या व्यक्तीची, मुला मुलीची ओळख ही तिच्या कशावरून होत असते, त्याच्या करिअरवरून, त्याच्या सेटलमेंटवरून होत असते. त्याच्यामुळे बाळांनो, एक सरकारी नोकरी तुमच्या जीवनात सगळं काही घेऊन येतं. फक्त एकच गरज आहे, मनापासून शर्थीचे प्रयत्न करण्याची. मनापासून करा. आज खूप साऱ्या गोष्टी आहेत, डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला वाटलं, गृहिणी असाल, कुठे जाण्याची गरज नाही, पार्ट टाइम जॉब करणारे असाल, तुम्ही खेळात असाल, तुम्हाला बाहेर येता येत नसेल, तर तुम्हाला आपला प्लॅटफॉर्म आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक सारे काय मिळतात, अनेक सारे कोर्सेस मिळतात ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला दाखवतोय. मला इतक्या सेन्सिटिव्ह मुद्द्यामध्ये या फालतू गोष्टी बोलायच्या नाहीत, पण तुम्हाला सांगतोय की तुम्ही ह्याही गोष्टी, ठीक आहे, म्हणजे घर बसल्या ह्याही गोष्टी करू शकता. समजा राज्यसेवेसाठी असेल, कंबाईनसाठी असेल, हे करू शकता. नसेल तुमची ऐपत, नसेल तुमची बॅच लावण्याची ऐपत, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही दुसरं म्हणजे युट्यूब आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर दिवसभर दिवसभर काय राहतं, तुम्हाला लेक्चर्स दिसतात बघा. प्रत्येक फॅकल्टीचं प्रत्येक विषयाचं लेक्चर असतं, ते जॉईन करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, पवन BMPC. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नोट्स, अभ्यासासाठी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे या जमान्यात तुम्ही पैसे न खर्च करता सुद्धा अभ्यास करू शकता, इतकं गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे आधी फक्त पुण्यात जाऊन अभ्यास केला तरच नोकरी लागायचं, मात्र आता कुठेही अभ्यास केला तरी नोकरी लागतंय, बिकॉज ऑफ डिजिटल क्रांती. सो हे जे झालं याच्यामुळे, सो त्याच्यामुळे बाळांनो, नैराश्य वगैरे ह्या गोष्टी काही नसतात, त्या सो कॉल्ड असतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आई वडिलांच्या उमेदी, आई वडिलांच्या त्या आशा, यासाठी आपल्याला जगायचं आहे, अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि नोकरीला जायचं आहे. आणि ऍट द एंड सांगतोय, सरकारी नोकरी म्हणजे जीवन नाही. सरकारी नोकरी नसली तरीही माणूस मरत नाही, पण सरकारी नोकरी हे सन्मानानं जगवते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सरकारी नोकरी ही तुमचा सर्वात मोठं वेपन आहे या जमान्यामध्ये. सर्वांना तुमच्या पुढच्या या तयारीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर माझं बोलताना तुमचं काही दुखावलं गेलं असेल, मन दुखावलं गेलं असेल, काही हार्श बोललो असेल, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. पण याच्याही व्यतिरिक्त तुमचे काही सजेशन असतील, फीडबॅक असतील, मी बोललेल्या गोष्टीबद्दल काही तुमचे प्रसंग असतील, तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजून सांगतोय, 9881744762 हा नंबर सेव्ह करून ठेवा. कधीही वाटलं अर्ध्या रात्री मला कॉल मेसेज करा, मी तुमच्यासाठी आहे. चला, इथंच थांबतोय. पुनश्च तुम्हाला या वर्षीच्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.